राज्यातील वाढते गुन्हेगारी आणि हत्येच्या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचं बोललं जात असतानाच आता पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली। पुण्यातील कात्रज घाटात गोळीबाराची घटना घडली। यात कात्रज घाटामध्ये दोघांकडून फायरिंग करण्यात आली। ही घटना काल 30 डिसेंबरला घडली। ससून रुग्णालयात पोस्टमॉर्टम करणाऱ्या वॉर्ड बॉयवर गोळीबार करण्यात आलाय। दीपक लोकर असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। यात दीपक यांच्या छातीमध्ये ही गोळी अडकली असून घटनास्थळावर पोलिसांना पिस्तल सापडली। सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। मात्र हा गोळीबार का करण्यात आला याचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही।